नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, जी की महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण अशी डोंगररांग आहे, याविषयीची माहिती आपण प्रश्नांच्या स्वरूपात जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, या डोंगररांगेच्या पश्चिम भागाला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 बोरघाट, पर्याय क्रमांक 2 ताम्हिणी घाट, पर्याय क्रमांक 3 बालाघाट, पर्याय क्रमांक 4 हरिश्चंद्र घाट. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरिश्चंद्र घाट. प्रश्न दुसरा, या डोंगर रांगेच्या पूर्व भागाला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 मेळघाट, पर्याय क्रमांक 2 आंबेनळी घाट, पर्याय क्रमांक 3 बालाघाट, पर्याय क्रमांक 4 आंबोली घाट. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बालाघाट. प्रश्न तिसरा, या डोंगर रांगेच्या उत्तरेला कोणत्या नदीचे अफाट खोरे पसरलेले आहे? पर्याय क्रमांक 1 गोदावरी नदी, पर्याय क्रमांक 2 नर्मदा नदी, पर्याय क्रमांक 3 तापी नदी, पर्याय क्रमांक 4 कृष्णा नदी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरी नदी. प्रश्न चौथा, या डोंगर रांगेच्या दक्षिणेला कोणत्या नदीचे खोरे पसरलेले आहे? पर्याय क्रमांक 1 सावित्री नदी, पर्याय क्रमांक 2 कोयना नदी, पर्याय क्रमांक 3 भीमा नदी, पर्याय क्रमांक 4 सीना नदी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भीमा नदी. प्रश्न पाचवा, या डोंगर रांगेत महाराष्ट्रातील कोणते सर्वोच्च शिखर आहे? पर्याय क्रमांक 1 तोरणा शिखर, पर्याय क्रमांक 2 कळसुबाई शिखर, पर्याय क्रमांक 3 साल्हेर शिखर, पर्याय क्रमांक 4 गुरु शिखर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कळसुबाई शिखर. प्रश्न 6, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग कोणत्या 2 नद्याचे खोरे वेगळे करते? पर्याय क्रमांक 1 नर्मदा सीना, पर्याय क्रमांक 2 तानसा कोयना, पर्याय क्रमांक 3 कृष्णा तापी, पर्याय क्रमांक 4 गोदावरी भीमा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोदावरी भीमा. प्रश्न 7, ही डोंगररांग किती जिल्ह्यात पसरली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ही डोंगररांग 6 जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे. ते जिल्हे पुढीलप्रमाणे: पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर. चला तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेविषयीची माहिती जाणून घेतली. अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत धन्यवाद.